दोन्ही संघ मैदानात दाखल झालेले आहेत. मी पंचांना विनंती करतोय त्यांनी लगेचच नाणेफेक करून घ्यायचे आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद. सेमीफायनलचा पहिला सामना चिंचमाता बोर्ली 75 विरुद्ध बालसेवा बोर्ली आणि लगेचच सेमीफायनलचा दुसरा होईल. अनिल पांगारे कुठे असतील त्याने आमच्या मंडळाने बसण्याची व्यवस्था केली आहे. अनिल पांगारे हेमंत कीर स्टेजवर यांचं आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. प्रथमेश पडवेकर, रोहन पानकर, किरण माळी. अनिल पांगारे कुठे असतील त्याने आमच्या स्टेजवर यावे. अनिल पांगारे यांनी तिघांनी पण स्टेजवर यायचं आहे. त्यांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. रोहन पानकर, प्रथमेश पडवेकर आणि किरण माळी तिघांनी देखील स्टेजवर यायचं आहे. करण शाह लाईनमॅनचं काम पहा जरा. चढाईसाठी गेलेला आहे. आणि 4 गुणांची कमाई त्याने केलेली आहे. आणि चढाईसाठी आलेला आहे प्रदीप पांगारे डाव्या कोपऱ्यात. छान सुंदर. हलकीशी चढाई करून आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा गाणेकर. तीन खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये
चढाईसाठी गेलेला आहे राज श्रीवर्धनकर डाव्या कोपऱ्यात. सुंदर प्रयत्न होता आणि राजा छान सुंदर जबरदस्त आणि प्रेक्षक वर्ग स्तब्ध खुश आणि त्यांची पकड झालेली आहे. 2 पॉइंट्स मिळालेले आहेत बालसेवा या मंडळाला. प्रेक्षकांमध्ये आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चढाईवर आलेला आहे बालसेवा क्रीडा मंडळाचा. लातेने गडी मारण्याचा प्रयत्न. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाहूया काय करतोय आणि हलकीशी चढाई करून पुन्हा आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर गाणेकर. 2 खेळाडूच्या रणक्षेत्रामध्ये रुपेश वेळासकर कुठं असतील तर कृपया स्टेजवर यायचंय. पुन्हा एकदा चढाईसाठी गेलेला आहे राज. पाहूया काय करतोय. त्याला प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला बालसेवा या संघाचा खेळाडू हेमंतजी कीर वडवली यांच्याकडून आमच्या मंडळाला 200 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. धन्यवाद. चढाईसाठी आलेले आहे प्रदीप पांगारे. हलकीशी चढाई करून पुन्हा आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्याला प्रत्युत्तर राज 3rd रेड साठी.
396व्या शिवजयंतीनिमित्त शीतलादेवी क्रीडा मंडळ बोर्ली पंचतन यांच्या वतीनं आयोजित भगवा चषक शेवटच्या टप्प्यामध्ये सेमीफायनलचा पहिला सामना, यानंतर सेमीफायनलचा दुसरा सामना ओम चिंचबादेवी बोर्ली पंचतन विरुद्ध शीतलादेवी क्रीडा मंडळ बोर्ली पंचतन. दोन्ही संघांनी हा सामना संपतात लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लातेने गडी मारण्याचा प्रयत्न, छान सुंदर उंच पुरा खेळाडू हलकीशी चढाई करून आपल्या तंबूत सुखरूप दाखल, त्याला प्रत्युत्तर आणि सामना विश्रांतीपर्यंत थांबलेला आहे. पंचांनी जरा सामना थांबवायचा आहे. श्री देवेंद्र तोडणकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 10 किट आलेले आहेत, त्याबद्दल त्यांच्या छोट्या मुलाचा सत्कार, त्यांच्या वतीने त्यांचा लहान मुलगा सत्कार स्वीकारत आहेत. मी प्रशांतजी पडवेकर यांना विनंती करतोय, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रशांतजी पडवेकर सत्कार करत आहेत. जोरदार टाळ्या. दहा किट धन्यवाद. यानंतर रोहन पानकर, प्रथमेश पडवेकर आणि किरण माळी यांचा सत्कार होईल. आपल्या या संघासाठी त्यांनी अप्पर दिलेले आहेत. पंचांनी सामना सुरुवात करायचा आहे. हॅलो, रुपेश वेलासकर, त्याला सुरुवात झालेली आहे. बालसेवाचा एक खेळाडू अंश आणि रुद्र देवेंद्र तोडणकर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद.
रुपेश वेळासकर कुठे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना ओम चिंचबादेवी बोरली पंचतन विरुद्ध शीतलादेवी बोरली पंचतन. विनोद भंडारी कुठं असतील तर कृपया स्टेजवर यायचं. त्यांची मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. चिंचमाता 20 गुण, बालसेवा 3 गुण. छान सुंदर 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. त्यानंतर होणार सेमीफायनलचा दुसरा सामना शीतलादेवी बोरली विरुद्ध ओम चिंचबादेवी बोरली पंचतन. दोन्ही संघांनी सामना संपताच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. सुंदर चढाई. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना शीतलादेवी बोरली विरुद्ध ओम चिंचबादेवी बोरली पंचतन. हा सामना संपताच दोन्ही संघांनी लगेचच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. रुपेश वेळासकर कुठे असतील त्यांनी स्टेजवर यावे. रुपेश वेळासकर. पेशव्यासकर लवकरच. रुपेश वेळासकर लवकर या तुम्ही. तुमची खरंच खूप कमी वाटते आम्हाला इथे. रुपेश. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. समोर आहे तो संघ चिंचमाता बोरली वर्सेस बालसेवा बोरली. एक मोठी आघाडी चिंचमाता बोरली या संघाने घेऊन ठेवली आहे. तसेच श्री गणेश यूट्यूब चॅनलचे सुद्धा आम्ही खरंच धन्यवाद मानतो की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कमेंट्स येत आहेत की मुंबईवरून सुद्धा आम्ही खूप छान पद्धतीने सामने पाहतोय.
तुमचे जे काही आयोजन आहे शीतलादेवी कबड्डी संघाचे हे खूप छान आहे असं आम्हाला लाईव्ह कमेंट्स आलेली आहे. कापोलचे आकाशजी गाणेकर यांच्याकडून अशी कमेंट आपल्याला पर्सनली आम्हाला पाठवण्यात आलेली आहे. हे खरोखरच मी धनंजयला विनंती करतो की ही जी काही आजची आयोजन आहे ती कशा प्रकारे तुम्हाला वाटते. नक्कीच भव्य दिव्य अशा प्रकारे आजचं आयोजन शीतलादेवी क्रीडा मंडळ यांनी केलेलं आहे आणि कुठेतरी एवढ्या वर्षाची कमी भरून काढलेली आहे असं मला वाटतं. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. जय गणेश स्पोर्ट्स यांनी 4 चांद लावले आहेत लाईव्ह करून आणि यूट्यूबवर बाहेर जे क्रीडा रसिक आहेत कबड्डीचे त्यांना देखील या सामन्यांचा आनंद घेता आला. आणि ही जी काय रोषणाई आपल्याला पाहायला मिळते ही रोषणाई श्रीवर्धनचे आमचे मित्र यशवंत वाटोरे सामना संपायला शेवटचा मिनिट. ही जी काही रोषणाई आपल्याला पाहायला मिळते ते आमचे मित्र यशवंत वाटोरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे की खरोखरच त्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद म्हणतोय की शीतलादेवी क्रीडा मंडळ त्यांचा खूप आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला ही जी काही खूप छान रोषणाई करून दिलात आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर होणारा सामना शीतलादेवी बोरली वर्सेस ओम चिंचवादेवी बोरली पंचतन. दोन्ही संघांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चिंचमादा बोरली हा संघ विजय झालेला आहे तसेच पराजित संघाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आता पुढील सामन्याचे समालोचन करतील आमचे मित्र